सर्वात म्हणजे लोक जे हैराण झाले ते फक्त ट्रॅफिकमुळे. मेन म्हणजे कचऱ्याचाही एक स्त्रियांमध्ये खूप म्हणजे कुठेही कोणी कचरा टाकतं त्याची एक मी तुम्ही आता इच्छुक आहात अजित पवार गटाकडनं तिकीट मिळेल असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच, कारण पक्ष यांच्या प्रत्येक कामाची दखल घेतं. नमस्कार, मी भाग्यश्री. वखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे, वखर लाईव्ह पुण्यातल्या प्रत्येक प्रभागामध्ये सध्या फिरतंय आणि इथल्या सर्वसामान्यांशी बोलतंय, त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर त्या प्रभागातील इच्छुक नगरसेवक कोण आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतोय, त्यांचं विजन काय आहे तेही समजून घेतोय. त्या दृष्टीने आज आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये आणि माझ्यासोबत आहेत जोशीला जितीन कांबळे, ज्या इच्छुक आहेत, ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत वखर लाईव्ह मध्ये. सगळ्यात आधी तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली, काय सांगाल? कधीपासून तुम्ही समाजकाम आणि राजकारणात येऊ इच्छिता? तसं तर जवळजवळ 15 वर्षापासून यांना समाजकार्याची खूप म्हणजे आवड होती. सगळं सेट झाल्यानंतर यांना जे अजितदादांनी किंवा आमदारांनी जे पंचायत समितीला 2012 मध्ये इच्छुक जिल्हा परिषदेला यांना तिकिटाची मागणी केली होती. पण अजितदादा आणि सुरेश अण्णा घुले यांनी जरा थोडा वेळ तू समाजकार्यातच राहा, थोडा मांजरीचा एखादा उमेदवार असू दे, सगळ्यांचं प्रेशर आहे म्हणून यांना थांबण्याची जी त्यांनी रिक्वेस्ट केली, त्यांचा मान ठेवून, सगळ्यांच वरिष्ठांचा किंवा पक्षाचा मान ठेवून यांनी जे थोडं थांबून पक्षाचं फक्त एकनिष्ठतेनं काम केलं. त्यामुळं ह्यांना 2016 मध्ये यांची इच्छा नसतानाही पक्षांनी पंचायत समितीला तिकीट दिलं आणि ते खरंच पंचायत समितीला खूप छान मतांनी निवडून आले. माझं त्यांच्याशी म्हणजे ते जरी समाजामध्ये वावरत असताना, ते कामं करत असताना, मी जरी घरात असले तरीही माझं त्यांच्या प्रत्येक कामावर लक्ष होतं. ते बाहेर जाऊन काय करतात ते किंवा कुणाच्या समस्या काही असल्या तर त्या कशा प्रकारे सोडवतात याचं मी पुरेपूर त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे किंवा आज दिवसभरात काय तुम्ही काम केलं त्याचा पाठपुरावा मी करायचे. आणि त्याचीच एक पावती म्हणून पुणे शहर भारतीय बौद्ध महासभेची मला एक संघटिका नेमण्याचं त्या संस्थेनं मला ठरवलं आणि मला त्यांनी प्रशस्तीपत्रक दिलं की तुम्ही खरंच दादांच्या पाठीशी खंबीर उभे आहात आणि तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये काम करताय. आता जे मग तुमच्या म्हणजे सामाजिक कामाची जी सुरुवात आहे ती तुमच्या संघटनेच्या कामापासून झाली. तुम्ही नेमकी काय काय कामं केलेली आहेत? तशी मी स्वतः तर कामं केली नाही, पण यांच्या किंवा आमदारांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 15 मध्ये जे धम्मदायत बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराची संरक्षण भिंतीचं काम जवळजवळ आमदारांच्या निधीतून 25 लाख रुपये त्यांनी आम्हाला निधी दिला. आणि त्याच्यानंतरच एक महिन्यांनी आतमधील जे विहाराचं सुशोभीकरण होतं त्याच्यासाठी आमदारांनी 10 लाखाचा निधी दिला. आणि त्याचं मी खरंच सर्व नेतृत्व तुम्ही केलं? नेतृत्व यांनीच केलं, पण पाठपुरावा मात्र, कारण आम्ही रोजच्या सदस्य होतो विहारामध्ये जाण्याचा. आम्हाला महिलांना जो काही तिथं समस्या असायच्या ते मी पर्सनली यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचवायचे आणि यांनीही तो पाठपुरावा आमदारांकडून करून तो निधी आम्हाला उपलब्ध करून दिला. मुळात तुम्ही आता इच्छुक आहात अजित पवार गटाकडनं तिकीट मिळेल असं वाटतं तुम्हाला? हो नक्कीच, कारण पक्ष यांच्या प्रत्येक कामाची दखल घेतं आणि यांचं जे समाजकार्य आहे फक्त केशवनगरमध्येच पुरतं नसून शेवाळवाडी, मांजरी किंवा 17.5 नळी येथे प्रत्येक घरामध्ये हे पोचलेल आणि त्यांच्या पाठीशी मी खरंच म्हणजे हा महिला उमेदवार त्यांना आता घोषित झाल्यामुळं मी यांच्या पाठीशी होतेच, पण आता मी यांच्यातर्फे मी काम करणार आहे आणि यांची मला या कामाची खूप मदत होणार आहे या कामात. एकूण तुमचा प्रभाग जो आहे तो आता नव्याने जोडला जातोय, आधी ग्रामपंचायत होती. एकूण भरपूर असे प्रश्न आहेत, खूप समस्या आहे, खूप काम करावं लागणार आहे. काय तुमचं विजन असणार आहे? तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी काय काय करायचंय नेमकं? या म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये सर्वात म्हणजे लोक जे हैराण झाले ते फक्त ट्रॅफिकमुळे. आणि ट्रॅफिकची समस्या मी सर्वात पहिली किंवा आमदारांच्याही कानावर यांनी घालून तो जो केशवनगरचा ब्रिज आहे तो ब्रिजचं काम खराडीला जाणारा तो मग त्या साईडनं वळवता येईल. आणि
पाण्याची एक समस्या, इथले रस्ते, स्वच्छता, मेन म्हणजे कचऱ्याचाही एक स्त्रियांमध्ये खूप म्हणजे कुठेही कोणी कचरा टाकतं त्याची एक मी जर किंवा मी उमेदवार निवडून येणार आणि पक्ष माझा नक्कीच विचार करणार आणि मी त्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. एकूणच सगळं ही हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये स्वच्छता असेल किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न आहे आणि ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न इथे ट्रॅफिकचा आहे. त्या अनेक प्रश्नांवर मी काम करेल आणि त्या कामामध्ये माझ्या पतीची मला साथ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ताई, तुम्हाला तुमच्या भावी पूर्ण राजकारणाच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. तिकीट मिळावं, नगरसेवक म्हणून निवडून यावं, तुम्ही नेतृत्व करावं, या बखर लाईव्ह कडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.